क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं कांदरपाडा या संघाला. 5 षटकांचा हा सामना इथे पाहायला मिळेल. उत्तम ठाकूर आणि प्रफुल्ल पाटील ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा तिसरा सामना ओला मास्टर वर्सेस कांदरपाडा मास्टर्स या दोन संघादरम्यान. अप्रतिम स्पर्धा कालच्या दिवसापासून पाहायला मिळते. येस, लेट्स प्ले. अंपायरचा इशारा येते. सामन्याला इथे सुरुवात केली जाते. पहिला गोलंदाजी मार्गवर शशी येतोय. 5 ओव्हरमध्ये किती टार्गेट सेट केला जाईल कांदरपाडा संघासमोर. एक बलवान संघ आपण पाहतोय कांदरपाडा संघ आणि त्यांच्या समोरच एक आयोजक संघ आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून बरेच या संघाने मेहनत केली स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी. मात्र आज इथे जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल. पहिला चेंडू ब्लॉकमध्ये होता. फक्त दिशा दिल्या मिडल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगलने धावफलकाचा श्रीगणेश केला जाईल. धावफलकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय ओला स्पोर्ट्स ओला या संघाची. नामवंत संघ आहे. ज्यावेळी आपण पाहिला तर 40+ क्रिकेटला जर सुरुवात कुणी केली तर तो ओला संघ आहे. आज जर आपण पाहिला तर तो संघ यजमान संघ आज इथे खेळत असताना या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये कुठेतरी एक चांगले रणनीती ठेवण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज करत आहेत. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. कारण म्हटलं जातं ना, पाया मजबूत असेल तर नक्कीच त्या बिल्डिंगचं शेवटही चांगलं पाहायला मिळतं आहे. मात्र यावेळी पाया मजबूत करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. शशी गोलंदाजी मार्गवर आहे. डावकर गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कहीं पे निगाही कहीं पे निशाणा अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे उत्तमच्या माध्यमातून. तर मात्र लेग बाईच्या रूपाने एक सिंगल प्राप्त केली जाते ओला स्पोर्ट्स ओला संघाच्या धावफलकावरती. पहिला षटक कुठेतरी शशीच्या माध्यमातून अजूनपर्यंत चांगलं पाहायला मिळतं. यावेळी फक्त दिशा दिले. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक करे तोपर्यंत एक सिंगल घेण्याची संधी फलंदाज प्रफुल्ल याच्याकडे होती. सिंगल डबलवरती जोर देण्याचा प्रयत्न केला गेला या दोन्ही फलंदाजांकडून. कारण कुठली अटॅकिंग फलंदाजी करण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाला नाही आहे. कारण ज्याचं कारण आपण पाहिला तर शशीची गोलंदाजी एक धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. थोडी संघांना आपण पाहिला तर एकमेकाची डावपेच माहीत आहेत. कारण अग्रिकोळी संस्था याच्यासाठीच ठेवले की कुठेतरी अग्रिकोळी बांधवांना एकत्र आणण्यासाठी आणि ते एकत्रित होण्यासाठी या 40+ क्रिकेटचा आयोजन इथे केला गेला आहे. भरपूर वेळा एक दुसऱ्या विरुद्ध नक्कीच या दोन्ही संघांच्या मॅच आपण पाहिल्यात. मात्र या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कुठला संघ विजयी होईल हे पाहणं गरजेचं असेल. धावफलकावरती 5 धावा 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पाहायला मिळते. डेका स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून ही भूमिका चांगल्या रीतीने पूर्ण केली जाते. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिला तर ओला संघाचंही कौतुक करावं लागेल. यावेळी पहा दोन्ही डेंगामधून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. चांगलं सुरळीत चालू होतं 5 चेंडूपर्यंत. मात्र शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय आणि
त्या चुकीचा मोबदला मिळाला गेलाय ओला संघाला. 4 धावेने धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आपण पाहतोय. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळाल्या गेल्यात. अरे म्हटलं जाते बरेच सर की तुम्ही चुकी क्रिकेटमध्ये केलात तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी दिली जात नाही. कारण ज्याच्या वेळी तुम्ही चुकी करा त्यावेळी तुमचा संघ थोडासा संकटामध्ये येईल. मात्र ती चुकीवरती कुठेतरी तुम्हाला नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण ही सर्वात मूलभूत हक्क आहे आणि त्या क्षेत्ररक्षणावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि क्षेत्ररक्षणावरती लक्ष देण्यासाठी सर्वात प्रथम प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. क्रमांक 2चा बॉलर आपण पाहतोय प्रवीण येतोय. क्रमांक 2चा गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर डिसिजन एस इज अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते. अवांतर धावेने 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते. पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिला तर हेमंत म्हात्रे सर आहेत, त्यानंतर अशोक पवार सर आहेत. 2 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्रकोळी सामाजिक संस्था चे अधिकृत हे 3 पंच आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून 9 चेंडू पंचाने ते घोषित केला. इट्स अ बीमर बॉल. फ्री हिट असणार आहे या चेंडू. बीमरला फ्री हिट नाही. येस फ्री हिट नसणार आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. फ्री हिट नसणार आहे कारण या नियमामध्ये आपण पाहतोय अग्रकोळी सामाजिक संस्थेमध्ये भरपूरशा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अग्रकोळी क्रिकेटमध्ये बीमरवरती फ्री हिट ही दिली जाते. मात्र या मंडळामध्ये जर आपण पाहिलात महेश पाटील सरांचं इथं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. वाईट +1 अशा 2 धावा इथे वाईटवरती धावचीच्या रूपाने आपण अंदाज बाद होतोय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये मिलिंद पाटील येतोय. पिंट्या नावाने या खेळाडूला भरपूर वर्ष ओळखलं जात आहे. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. यावेळी फटका चांगला आहे. नोमान्स रिझनमध्ये चेंडू पडला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकतंय. मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग आणि रनिंग ही खूप महत्त्वाची होती. जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली मिलिंद पाटील याच्याकडून. उत्तम ठाकूर आणि मिलिंद ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर प्रवीण या गोलंदाजाला 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 धावा. पहिला चेंडू संपलाय. सॉरी, लॉंग ऑन क्षेत्राचा क्षेत्ररक्षक येत आहे. दुसरी धाव. पुन्हा एकदा रनिंग जबरदस्त आहे. 2 धावा इथे पूर्णपणे पूर्ण केल्या जात आहेत. उत्तम ठाकूर इथे थोडासा थकलाय. थकावट जाणवते कारण कालच्या बसून खूप मेहनत करतायत या स्पर्धेसाठी. सिटी नहीं है उत्तम, ये मैदान है क्रिकेट का. दौड़ना पड़ेगा. यहाँ पे एक्टिंग काम नहीं करती, यहाँ पे बैटिंग काम करती है. यस नक्कीच. क्रिकेटमध्ये फिटनेस असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आज जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा मात्र बरेच जर आपण जर पाहायला गेलात ना तर मिलिंदने फक्त विचार मनामध्ये केलंय की फक्त आणि फक्त उत्तमला धावायचं. हा बघा, जो यष्टीच्या मागे खेळाडू आहे, जे प्रेक्षक, जे मान्यवर व्यासपीठावर आहेत, ज्या वेळेपासून आई भाऊदेवी कांदारपाडा मास्टर्स संघ सुरू झाला त्या वेळेपासून तो खेळाडू त्यांच्या टीमच्या सोबत आहे. 60 पलीकडचा खेळाडू आहे. 60 पलीकडचा खेळाडू यष्टीच्या मागे उभा आहे. लक्षात ठेवा. त्याने काय तो चेंडू अडवलाय. अप्रतिम. विजय दादा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा षडंबूचा फटका खेळण्याचा बॅकफूट वरती आला होता. गॅप मध्ये शोधून काढला चेंडू. चेंडू गेलाय गोलीच्या वेगाने फरार गेलाय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त. मिलिंद याच्या माध्यमातून
वेगाने वाढल्या जात आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, या षटकामध्ये कुठेतरी धावा कुठल्या गेल्यात. 22 धावा या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक ओला स्पोर्ट्स ओला या संघाचा. मिलिंद पाटील यावेळी कुठेतरी घातक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करतोय. टॉस जिंकला होता ओला संघाने. एक निर्णय संघाच्या कर्णधाराने घेतला की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू, आणि ती बॅटिंग करत असताना अजूनपर्यंत तरी तो निर्णय एक चांगलं पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्गवर आहे. यावेळी पुन्हा एकदा पंच केला चेंडूला. चेंडू जातोय या पॉईंट क्षेत्रामध्ये. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी खेळण्याचा प्रयत्न, फेकी खराब इथे पाहायला मिळते, आणि ज्याचं कारण इथे 2 धावा मिलिंद पूर्ण करतोय. 2 धावेने 2 षटकांचा खेळ संपला गेलाय, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 12.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 25 रन 25 धावा. प्लीज घाई करा, लक्षात घ्या आज अंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय, कारण आज एक्स्ट्रा मॅच आपल्याला खेळवायचे. फायनलचा सामना आज अतिरिक्त सामना असेल, आणि ज्या कारणाने वेळावरती आपण सर्वांनी लक्ष दिलात तर हा दिवस चांगला पूर्णपणे पार पडला जाईल. कारण 5:45 ते 6च्या दरम्यान पूर्णपणे या मैदानामध्ये काळोख होत आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं होतं, आणि ज्या कारणाने नक्कीच सर्व संघांना विनंती असेल की वेळेवरती सर्वांनी सहकार्य करा, आणि ही स्पर्धा नक्कीच चांगल्या रीतीने पूर्ण व्हावी ही सर्वांची आणि आयोजकांची अपेक्षा असेल. क्रमांक 3चा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर विनोद पाटील येतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय सतीश ठाकूर, तर नॉन स्ट्राईकला मिलिंद पाटील. एक विस्फोटक फलंदाज म्हणून म्हटलं जाते सतीश ठाकूर यांना, कारण घातक फलंदाजी करण्यासाठी प्रत्येक वेळी ओला संघामधून या खेळाडूला ओळखलं जात आहे. एक नामवंत खेळाडू आहे, ज्याचं नाव नक्कीच ओला गावामध्ये भरपूर वर्षापासून घेतलं जात आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूने आपला खेळ प्रत्येक वेळी दाखवला आहे, आणि भरपूर वेळा तरी नक्कीच या संघाला विजयी मिळवून देण्याचा प्रयत्नही या खेळाडूने केला आहे. आणि तोच खेळाडू सतीश ठाकूर मैदानामध्ये येतो आहे. 2 धावा मिळाल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. 2.2 ओव्हरचा खेळ संपला आहे, म्हणजेच 14 बॉल इथे संपले गेलेत, आणि 14मध्ये 28 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात ओला स्पोर्ट ओला या संघाने. या मैदानामध्ये जर आपण पाहायला गेलात तर 55 ते 60 धावा जरी असल्या तर एक सेफ टार्गेट म्हटलं जाईल. कारण समोरच्या संघामध्ये जर गोलंदाजी चांगली असेल तर नक्कीच 55 ते 60 धावाही डिफेंड करू शकतोय शतरक्षण करणारा संघ. तर पाहणं गरजेचं असेल. वेलकम आदरणीय सन्माननीय कृष्णाजी भोईर सर यांचं इथं आगमन झालं आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत असेल ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्रिकोळी 40+ मास्टर चषक 2025मध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जागेवरून पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे कुठलाही पाहायला मिळत नाही. डॉट बॉल मिळाले जाईल गोलंदाजाच्या खात्यामध्ये. गोलंदाज विनोद पाटील याला आपण पाहतोय. प्रतिम सुरुवात या स्पर्धेची कालच्या दिवसापासून झाली. फुटा चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह खेळला गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चुकी पुन्हा एकदा, आणि या 4 धावा.
खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय आणि या खराब क्षेत्ररक्षणामुळे नक्कीच ओला संघाला या 4 धावा बहाल केल्या जात आहेत. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणावरती जास्त लक्ष दिलात तर नक्कीच त्या धावा रोखल्या जात आहेत. मात्र इथे धावा बोनसच्या रूपाने मिळत आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, यावेळी कुठली चुकी केली जाणार नाही आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळाली जाईल आणि एका सिंगलने षटक तिसरा संपला गेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 34 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः टॉस जिंकला होता, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता ओला स्पोर्ट ओला या संघाने. 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये 34 धावा कुठल्या गेल्यात आणि शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मात्र घेऊया थोडासा एक ब्रेक, वेळ देऊया आमच्या DJ मास्टर यांना. तीन षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर अशोक येतोय. अशोक भगत या गोलंदाजाला आपण पाहतोय. क्रमांक 4चा गोलंदाज या गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळी आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. रिप्लेमध्ये आपण पाहूया कशा प्रकारे हा झेल टिपला गेलाय. पूर्णपणे आपल्या शरीराला झोकून दिलाय आणि कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. कॅच कोणी क्या बात आहे. थँक्यू डीजे. कौतुक करावं लागेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट पिंट्याचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त झेल टिपला गेला. चेंडू ज्या प्रकारे ती बॅट फिरवली होती तेवढ्याच वेगाने चेंडू होता. मात्र त्या चेंडूवरती झेपावला आणि ज्या प्रकारे बरंच तर त्यांची शरीरदृष्ट्या मात्र असं वाटलं होतं की नक्कीच ते खाली पडतील आणि त्यांच्याबरोबर चेंडूही खाली पडेल. मात्र नाही, स्वतःचा बॉडी बॅलेन्स त्याने सावरला आणि नक्कीच एक महत्त्वपूर्ण विकेट सतीश ठाकूर याला परतवला गेलाय. अजून एक मोठा फलंदाज मैदानामध्ये चंद्रशेखर ओवळेकर मैदानामध्ये येतोय. त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय कालच्या दिवसापासून वडिलांच्या स्मरणार्थ नक्कीच टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचे दिले गेलेत. यावेळी घुटना टेकलाय आणि सरळ पाठवला चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावा षटकार. सॉरी या भावाच्या स्मरणार्थ आहे. चुकी झाली, माफ करा. आता मात्र पुन्हा एकदा चंद्रशेखर ऑन फायर. चेंडूला पाठवला सरळ पूर्णपणे धावफलक वेगाने वाढलाय. 46 रन. आता मात्र कुठेतरी जी शांतता होती ना ती गरमी चंद्रशेखर यांनी मैदानामध्ये आणले. आता मात्र थोडासा टीम मीटिंग घेणं भाग पाडलं या फलंदाजाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या या टीमला. कारण गोलंदाज अशोक या गोलंदाजावरती बॅक टू बॅक 2 मोठे फटके आलेत आणि त्यानंतर आता कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल हे थोडंसं कानमंत्र देण्यासाठी 3 खेळाडू त्या गोलंदाजाकडे गेलेत. मात्र कशा प्रकारे बॅटिंग करेल कारण पूर्णपणे मूडमध्ये आज चंद्रशेखर दिसतोय.
कालच्या दिवसाची मेहनत, आजच्या दिवसाची मेहनत पूर्णपणे या चेंडूवर टाकतोय. अजून एक बॅक टू बॅक तिसरा षटकारांची तिगडी साध्य केली गेले चंद्रशेखर ओलेकर याच्या माध्यमातून. वेलकम. अजून एक मान्यवर व्यक्ती इथे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय फिरदौस कोतवाल साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत असेल ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्री कोळी मास्टर चषक 2025 मध्ये. आता मात्र कुठेतरी शांत या चेंडूवरती ठेवलं गेले, कारण 3 मोठ्या बिग हिट पाहायला मिळाल्या आणि 3 षटकारानंतर कुठेतरी चंद्रशेखर याला शांत ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच या गोलंदाजाने केलाय. त्यानंतर आपण पाहतोय मंचावर उपस्थित उदय राठोड सर, शाखा प्रमुख ओला, आज या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत ओला स्पोर्ट ओला संघाच्या माध्यमातून. आज अंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा हा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच आज मान्यवर व्यक्ती आज या स्पर्धेला भेट देणार आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या धाव फलकावरती 53 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही लास्ट अँड शेवटचं षटक बाकी आहे. चंद्रशेखर ओलेकर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. किती धावा येतील या षटकामध्ये हे पाहणं गरजेचं असेल, कारण घरेलू मैदानामध्ये बॅटिंग ज्यावेळी करतात त्यावेळी नक्कीच एक प्रेशर असतो. मात्र तो प्रेशर झुगारून आज चंद्रशेखर स्वतः बॅटिंग करतोय. अजून एक शॉट ऑफ पूल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल 6 रन. शेखर फक्त एकच म्हणतोय, तुम्ही कितीही थांबवा मात्र मी थांबणार नाहीये. मी फक्त माझी बॅटिंग करणार आहे आणि त्या प्रकारची बॅटिंग चंद्रशेखरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 59 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग करतोय हा फलंदाज. यावेळी ब्लॉकरमध्ये होता, यावेळी गडी बाद होण्याची शक्यताही असती, मात्र एक सिंगल पूर्ण केली जाते. एका सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना 60 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. या बॅटिंगसाठी चंद्रशेखर ओलेकर यांना महेश पाटील सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक येथे दिला गेला आहे. थँक्यू महेश सर, कारण कुठलं तरी आपल्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवणं गरजेचं आहे आणि तो प्रोत्साहन वाढवत असताना महेश सरांना आपण पाहतोय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. किती धावांचा एक टार्गेट सेट करेल ओला संघ. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 71 धावा या कालच्या दिवसामधील या स्पर्धेमधील सर्वाधिक धावसंख्या आहे. मात्र ओला संघ तो रेकॉर्ड तोडेल काय, त्या रेकॉर्डला ब्रेक लावेल हे पाहणं गरजेचं असेल. आता मात्र अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 61 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. एक सिंगल पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाचा धाव फलक पुढे सरकला जातोय. 63 रन 63 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल संघाच्या कर्णधाराला चंद्रशेखर यांच्या मार्फत, मात्र तो मोठा फटका या ओव्हरमध्ये येईल का. अफलातून बॅटिंग, 4 षटकार या फलंदाजाच्या. आलाय 5वा नंबरचा षटकार चंद्रशेखर याच्या बॅट मधून. बॅट मधून पाहायला मिळत आहेत.
अंतिम आणि शेवटचा बॉल आता मात्र मिस केला गेलाय कारण डॉट चेंडू इथे पाहायला मिळेल. मात्र 5 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाच्या धाव फलकावरती 69 धावा आणि 70 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय. तो म्हणजेच कांदरपाडा या संघासमोर. घेऊया थोडीशी विश्रांती, वेळ देऊया डीजे मास्टर यांना. सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतोय. गणेश सरांच्या शुभ हस्ते कृष्णा भोईर सरांचा इथे सन्मान आपण करतोय. उपशहर प्रमुख शिवसेना सन्माननीय श्री सन्मान केलं जातं इथे. अप्रतिम आयोजन आणि त्या आयोजनामध्ये मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित झाले. त्यानंतर महेश पाटील सर यांना मी विनंती करतो, सर या आपण आपले सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतोय. प्रत्येक वेळी या घोडबंदर परिसरामध्ये जर स्पर्धा असेल तर महेश सरांची उपस्थिती प्रत्येक स्पर्धेला लाभते आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. माईची उपदार शॉल, सुगंध फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय महेश पाटील सरांना. येस, त्यानंतर मी विनंती करेन फिरदौस कोतवाल सरांना की या आपण आपले सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते फिरदौस कोतवाल सरांचा इथे सन्मान आपण करतोय. वेलकम सर, तुम्ही आलात इथे या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून आज या स्पर्धेला भेट दिली. सन्मान केलं जात आहे फिरदौस कोतवाल सरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने. उदय राठोड सरांचं सन्मान इथे केलं जाणार आहे. मी विनंती करेन राजेंद्र सरांना की त्यांच्या शुभ हस्ते उदय राठोड सरांचं इथे सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला छोटीशी भेट नक्कीच दिली गेली आणि त्यांचा सन्मान इथे आम्ही करतोय. सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्रिकोळी 40+ मास्टर चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. डेका स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे जगभरामध्ये प्रसिद्ध केलं जात आहे. मायक्रोफोनवरती केला जाईल फेरबदल, कारण तुमच्या समोर जुळले जातील या सेकंड इनिंगमध्ये याच मंडळाचे अधिकृत समालोचक आणि आमचे परम मित्र भरत सर. थँक्यू पंढरीकडू. चला, टीम कॅप्टन बालखुम आणि टीम कॅप्टन नवघर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कैलास भोईर, टीम कॅप्टन कैलास भोईर बालखुम आणि टीम कॅप्टन गणेश पाटील नवघर. कैलास भोईर आलेले आहेत, गणेश पाटील नवघर टीम कॅप्टन. आपण चला लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि मी कृष्णा भोईर साहेब आणि कोतवाल साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. आपण बॅटर का बॅटर थांबलेत? पेनकरपडा माफ करा, कांदरपडा मास्टर्स बॅटर जाऊ द्या. सन्माननीय उदय राठोड साहेब आणि कोतवाल साहेब आणि कृष्णा भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाणार आहे. गणेश पाटील टीम कॅप्टन नवघर आणि टीम कॅप्टन बालखुम
कैलास भोईर. सत्तर आणि 70 धावा झाल्यानंतर सत्कार देखील या व्यासपीठावर केला गेला उपस्थित मान्यवरांचा. हा आकडा नौका नाही आहे या मैदानावर. अनेक विक्रम घडले गेलेले आहेत. खास करून जर विचार केला आपण तर 16 चेंडू आणि जवळपास 62 धावा याच मैदानावर कुठल्या होत्या. जोनस डिसोजा खास करून घोडबंदर टीमच्या अगेन्स्ट तो विक्रम या मैदानावर केला होता. कैलास मात्रे मॅन फ्रॉम एक्सर ए यांच्या बॅटमधून देखील आपण एक अर्धशतक पाहिलं होतं. दीपक भंडारी मॅन फ्रॉम एन एस भाईंदर याने देखील मोठी पारी या मैदानावर खेळले आहे. अलंकार देखील आहे. मोहन घरात देखील आहेत. टॉस बॉक्समध्ये नवगर वर्सेस बालकुम. बालकुम टॉस जिंकले आणि कैलास भाईंनी लगेच निर्णय दिला की आम्ही शतरक्षण करणार आहोत. बॅटिंग करायची आहे ती नवगर संघाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत नोबेल सुनेकर स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू फेस करताना फ्लिकचा वापर. फ्लिक ऑफ द रिक्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये डाऊन द लेग वाईटचा इशारा पंचांचा येतोय. नोवेल सुनेकर रे स्ट्राईकला नोवेल नोवेल ना नॉन स्ट्राईकला विनोद. पुणे डॉन स्पॉटचा चेंडू अगदी खोदून काढतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑन ला ट्रॅव्हल झाला होता. थोडंसं मिसफील्ड झालं त्या ठिकाणी. आज जर विचार केला नवगर संघ हा एक मोठा इतिहास घडलाय नवगर संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर. कारण आज नवगर संघाला तब्बल मी 15 ते 16 खेळाडू घेऊन इथे आलाय. नवगर संघ हा इतिहास घडलाय. 8 ते 9 खेळाडू घेऊन नवगर संघ नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये दाखल होतोय. आज 15-16 खेळाडू घेऊन नवगर संघ इथे आलाय. अभिनंदन गणेश पाटील, अभिनंदन तुमचं. ऑफ साईडला फटका हवेत आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ज्ञानेश्वर दादा आहेत. अंदाज घेता आला नाही झेलचा. पुन्हा एकदा पाठीमागे गेले. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं. एक धाव. षटकार चंद्रशेखर ओळेकर. अपेक्षा होती कारण बघा घरचं मैदान संध्याकाळ किंवा सकाळचा सरावाचा तो वेळ असतोय. त्या सरावाच्या दरम्यान भरपूर घडामोडी या मैदानावर घडत आहेत. सतीश ठाकूरच्या बॅटमधून अनेक षटकार येत आहेत. चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅटमधून अनेक षटकार येत आहेत. पण ते कधी सरावाच्या दरम्यान. मित्रांनो सरावाचा खेळ वेगळा असतोय आणि मॅच क्रिकेट वेगळं असतं. मॅच क्रिकेट म्हटलं तर अंडर प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी बॅटिंग करावी लागते. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं चंद्रशेखर ओळेकर आणि चंद्रशेखर ओळेकर अगदी ते फ्रेममध्ये दिसून आलेत. धावा 6. टार्गेट इतकं मोठं नाहीये. यामध्ये 70-80 धावा होत आहेत. 90 धावा देखील जवळजवळ चेस करता आला होत्या. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 70 झाले तर होणार नाही तशातला भाग नाही आहे. प्रयत्न करावा लागेल आणि तुम्ही जर प्रयत्न केला तर नक्कीच त्या प्रयत्नाला तुम्हाला यश देखील नक्कीच मिळणार. शॉर्ट बॉल पूर्णतः बॉडीला टर्न करून या चेंडूला क्रॉस बॅटेस खेळलं गेलं. वन डे आहे. सिंगल इथे देखील मिळणार. आणि बॅटिंग ऑर्डरचा विचार केला आपण तर नक्कीच लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे. आणि आज कांदरपडा संघानं जो फेरबदल केला आहे त्याबद्दल कांदरपडा टीमच्या कॅप्टनचं कौतुक. कारण ग्रेक रॉड्रिक्स नेहमीच ॲज अ ओपनर म्हणून आपण कांदरपडा संघाचा पाहिला आहे. आणि आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच मी म्हणेन अनसक्सेस ग्रेक राहिला आहे. त्याच्यामुळे जो क्रम कदाचित ग्रेकचा बदलला गेला आहे. इथून कदाचित मला वाटतं जो क्रम बदलला गेल्यानंतर ग्रेककडून चांगली बॅटिंग होण्याची अपेक्षा आपण पकडूया. क्रम तर बदलला गेला आहे. प्लॅनिंग केले गेले आहे. 70चा आकडा समोर आहे. मात्र बॅटिंग ऑर्डर लांब लचक. अशोक भगत त्यानंतर विनोद ठाकूर, विनोद पाटील, ग्रेक रॉड्रिक्स, भरत म्हात्रे अशी एक लांब लचक फळे आहे फलंदाजांची कांदरपाडा या टीममध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे. एकच धाव मिळेल. चंद्रशेखर ओळेकर आज ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली.
त्यानंतर मात्र एक चांगलं षटक, पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं चंद्रशेखर ओवळेकर यांच्याकडून. 8 धावा पळकावर लागल्यात. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार घेतला होता 2022चा तो दिवस. ओवळा वर्सेस कोळशेत आपण मॅच पाहिली होती. कोण विसरणार, खास करून विजय ठाकूर 8 विकेट. त्यानंतर मेघनाथ घरत ज्यांना मालिकावीरचा पुरस्कार याच मैदानावर घेतला होता. चॅम्पियन झाला होता ओवळा संघ 2022 रोजी. आणि त्यानंतर मात्र 23, 24, 25 आपण हे वर्ष पाहतोय, आतापर्यंत या संघाला चॅम्पियन बनता आला नाही आहे. बालकुम संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर म्हणायचं गेलं तर वाघवेल संघ देखील चॅम्पियन बनला होता या ओवळ्याच्या स्पर्धेमध्ये. 22, 23, 24 धावा संख्या झाले ते 8. गोलंदाज या 35 इयर ओल्ड मिस्टर प्रशांत समोर मारलाय, अगदी समोर ठोकलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, प्रयत्न चांगला केला होता. हात कोळावे लागतील. बघा कांदरपडा हा संघ जो आहे हा मुंबईचा संघ आहे आणि कांदरपडावरून या ठिकाणी ओवळ्याला येण्यासाठी नक्कीच खूप मोठा प्रवास करून यावं लागला आहे. तशाच प्रकारे खूप मोठं टार्गेट कांदरपडा संघासमोर आहे. अनेक चढ उतार आलेत, अनेक ट्रॅफिक सिग्नल त्या ठिकाणी मी म्हणेल लागले गेलेत. मात्र अशा अडचणीतून, अशा ट्रॅफिकमधून निघत हा संघ अगदी वेळेवर कांदरपडा संघ या ठिकाणी पोहोचताय. तशाच प्रमाणे जे 70 धावेचं टार्गेट आहे ना, त्या 70 धावेच्या टार्गेटपर्यंत तुम्हाला अगदी योग्य वेळेवर पोहोचावं लागेल. ऑन साइडला फटका फसलाय चंद्रशेखर ओवळेकर. चंद्रशेखर ओवळेकर आणि चंद्रशेखर ओवळेकर आज पूर्ण फ्रेम मध्ये. थँक्यू, धन्यवाद डीजे. विमानं उडवलेत, फ्लाईट दाखवलंय चंद्रशेखर ओवळेकर. आणि खऱ्या अर्थानं बघा खुश कोण असेल, चंदूचा मुलगा खुश आहे आज. का खुश आहे बोलते, आमचे पप्पा जिंकले तर पप्पाला मॅन ऑफ द मॅच मिळेल ते मी घेईल. तर बरं ठीक आहे, ती टी शर्ट तुला येईल का? धावा झालेत त्या म्हणजे 9 धावा झालेत. आणखीन एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला गेला. नोवेल सोनेकर एक हार्ड हिटर बॅटर त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेने परतलाय. कॅप्टन यावेळेस येतोय अशोक भगत फ्रंटला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पुढे आलाय खेळण्यासाठी. टीम अडचणीमध्ये यावेळेस नक्कीच मिसफील्ड आणि मिसफील्ड 2 झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न तिथे होत नाहीये. मात्र 2 धावा नक्कीच निश्चित मिळतील आणि दुहेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11. उत्तम ठाकूर आज एक बदल मी म्हणेल ओळा स्पोर्ट्स ओळा टीमने केला. काय उत्तम ठाकूरच्या विषयी म्हणायचं ॲज अ आपण पाहिलं तर एस टी रक्षक म्हणून उत्तम ठाकूरला पाहिलं आहे बऱ्याचशा स्पर्धेमध्ये. आज मला वाटतं सतीश ठाकूर एस टीच्या मागे आहेत. उत्तम ठाकूर एक्स्ट्रा कव्हर सीझन सांभाळत आहेत. शॉर्ट बॉल पुल खेळायचं होतं, बॅटचा टो हवेत आहे सतीश ठाकूर जेलच्या खाली. आणखीन एक मोठी विकेट. टीम कॅप्टन म्हणजे कॉर्नर च्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 1 धाव ते मिळेल. पिंट्यावर आता मात्र सर्वस्व विश्वास. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मधल्या फळीचा फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच ग्रेक या ठिकाणी अजूनही विश्रांती घेतोय. विनोद पाटील स्ट्राइक एंडवर. 70 धावा करायचे आहेत, हार मानायची नाही आहे.
70 करायचे आहेत. फटका फसलाय. पुन्हा एकदा फिल्डर ज्ञानेश्वर जयच्या खाली काय कॅच टिपलाय आणि या ठिकाणी खेळ संपलाय. मिस्टर विनोद पाटील बॅक टू द पॅव्हलियन, आउट. चौदा पिंड्याला चेंडू आदळला गेला तो अंगावर. तर इथे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा 70 धावा करायचे आहेत आणि या 70 धावा संख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमची बॅटिंग ऑर्डर जी आहे ती त्या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे व्हायला हवी. यावेळेस इनसाइड आउटचा फटका इन टू द गॅप, 1 बाउन्स. चेंडू जाईल. 1 बाउन्स नाही आहे तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. अतिशय देखना फटका. षटकार पिंट्या ऑन फायर. जे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहेत पिंट्या. शॉर्ट बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. लाईन पुन्हा एकदा खराब. पिंट्या वर्सेस पिंट्या आपण ही लढत पाहतोय. कारण एका साईडला मिलिंद पाटील ज्याला प्रेमानं पिंट्या असं म्हटलं तर एका साईडला आपण पाहतोय तर नक्कीच पिंट्या आहे. कांदरपडा मास्टर्स मागे आलाय. लाईन ओळखले. शॉर्ट बॉलवर हा फटका खेचलाय. दर्जेदार स्ट्रोक. ऑन फायर ऑन फायर ऑन फायर. पिंट्या शो पाहायला मिळेल. 100% पाहायला मिळेल. धावांचा डोंगर समोर आहे आणि हा धावांचा डोंगर आम्हाला चढायचा आहे. धावा झाल्या त्या 25. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. काय फटका खेचला. बॅकफुटला गेला आणि नक्की शॉर्ट बॉल आणि पूलचा फटका. दर्जेदार स्ट्रोक तो आपण पाहिला पिंट्याच्या बॅटमधून. ही खेळी नितांत गरजेची आहे. सध्याच्या घडीला 70 धावा करायचे त्याचं एक स्टोकर बॅटर म्हणून माझी ओळख आहे आणि ती ओळख कायम करण्याचा प्रयत्न. बीट केलाय. वापसी केलंय. पिंट्या वर्सेस पिंट्या आपण ही लढत पाहतोय. मात्र नक्की षटकार आल्यानंतर मात्र हा एक दिलासा देणारा चेंडू मात्र मिलिंद पाटील याने टाकलाय. धावा झाल्या त्या 25. लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 23 धावा फळकावर. 25 धावा फळकावर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल केला गेलाय. मागे फिल्डर आहे मात्र गॅप मध्ये खेळला गेला होता. एका हातामध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. या चेंडूवर येतील 2 धावा. 2 धावेनं पण संघ पुढे सरकतोय. आई बाहुदे कांदरपडा मास्टर 27 धावा या फळकावर दिसत आहेत. दिल्ली अभी दूर आहे. अजूनही आपण अर्धा पळला गाठला नाहीये. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला डाऊन द लेग चेंडू टाकला गेला होता. एकच धाव इथे मिळणार आहे. बघा एक सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा क्रिकेट या षटकातील अंतिम चेंडू आहे. पुन्हा मला स्ट्रायकर राहायचं आहे आणि नक्कीच योग्य क्रिकेट पिंट्याकडून मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच
26 पिंट्याच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच परेश भोईर म्हणजेच त्याचं खरं नाव आहे आणि पेटनेम आहे ते पिंट्या आहे. 28 झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 मध्ये करायचे आहेत ते म्हणजेच 42. 12 चेंडू जवळपास 42 म्हणजेच 12 बॉल रिक्वायर्ड बाय 42 रन्स टू विन. यलकोट यलकोट जय मल्हार. 28 झाले आहेत. कशा प्रकारे सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवर दिलीप व्हाईस कॅप्टन. पहिला चेंडू फोर्स न खेळला गेलाय. लॉंग ऑन डीपला फिल्डर आहे त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. मिस्टर परेश भोईर उर्फ पिंटे यांचा आउट.
ओमकार चव्हाण साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम ओमकारजी. धावा झाल्या 33-33. 33 धावा या पळकावर लागल्या गेलेल्या आहेत. सतीश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. आव्हान मात्र आता अगदी मी म्हणेल थोडंसं नाही तर भरपूर कठीण. यावेळेस देखील डॉट बॉल. आज चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं 2022चं ते पर्व मला आठवलं, ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती सतीश ठाकूर, चंद्रशेखर ओळेकर. अप्रतिम दर्जेदार खेळ त्या ठिकाणी आपण पाहिला होता. तशा प्रकारे आपण या पहिल्या मॅचमध्ये हा खेळ पाहिला. ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचा डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. क्रॉसबेट स्ट्रोक. चेंडूत पुन्हा एकदा खाली बसतोय. समोरून डिलिव्हरी हाताळली गेली. धावा 33. बघा ओळा स्पोर्ट्स ओळा जे काही तेहतीस धावा फळकावर लागलेल्या आहेत. मॅच अगदी एकतर्फी ही मॅच आपण पाहतोय. ज्याप्रमाणे कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. पिंट्याने सुरुवात केली होती, असं वाटलं होतं की या मॅचला नक्कीच रंगत येणार. 4 धावा या ठिकाणी मिळतील कॅच ड्रॉप झाल्यानंतर. कारण कुठेतरी पिंट्याने ते आशा पल्लवित केल्या होत्या. शॉप इज क्लोज टुडे. एसटीच्या मागे चेंडू निघून जातोय. एक बाजूने ही मॅच गेलेली आहे पूर्णतः, म्हणजे या पूर्ण मॅचवर ताबा मिळवलाय. ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं बसलेला म्हणजे कुठे बसलेला मी किशात आहे, सॉरी लक्षात नाही दिलं मी. चंद्रशेखर ओळेकर बघा हस्तांदोलन करा आणि लगेच मंडपात या जेवणाच्या, कारण आपल्याला जेवणाचं आयोजन नियोजन करायचं आहे. त्याच्यामुळे हस्तांदोलन करून आपण लगेच जेवणाच्या मंडपात यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच चंद्रशेखर ओळेकर. आपण देखील आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. नाही पण गाण्याचा आवाज थोडासा कमी कर, कॉमेंट्रीचा आवाज कमी करू नको, गाण्याचा आवाज ठीक आहे. चला जेवण सुरू करायचं आहे. जे काही राखीव खेळाडू आहेत तसेच ओळा स्पोर्ट्स ओळा टीम, अभिनंदन तुमचं. आणि आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स हार्ड लक अँड बॅड लक. विजयाचं अकाउंट कधी ओपन होणार हा प्रश्नचिन्ह नक्कीच मनामध्ये असेल. प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. प्रयत्न नक्कीच तिथे परमेश्वर म्हटलं जातं आणि एक दिवस असा नक्कीच येणार ज्या ठिकाणी कांदरपाडा मास्टर्स संघ ग्रँड फिनाले मॅच देखील खेळताना. ओमकार रक्कम 500 रुपये